गंगे हे गंगे काय आता कुठे आहे का? तो रुसून त्याला रिचार्ज मारायला पैसे नाही, तो रागा भरला. तुम्ही आता एक काम करा, दोघं मिळून आहे ना, मला कोणी घेत असेल तर इकून टाका. इकूनला काय बी फायदा आहे. दादा तुम्ही शाळेत गेले होते कधी? लई दिवे लावले तुझ्या बापानी शाळा सोडून नदीला. तू का पाहिलं होती काय आमच्या टायमाचं शिक्षण? मास्तर चड्डी फाटस तर आणायचे आणि शाळेतून पळून गेला ना धरून आणायचे. पण शिक्षण म्हणजे शिक्षण. हे आलं त्याचं एक जोडीदार. धोंडीराम आहे का घरात? सर कसं काय येणं केलं? नमस्कार धोंडीराम भाऊ, कसे आहात? बरं आहे ना? काय करावं सर, कोरोनामुळे सगळा कामधंदा गेला, खिशात पैसा बी नाही, सगळा रोजगार गेला आणि पोरं तर एवढी उंडरल्यात काय सांगावं. शाळा बंद झाल्यात सर. कसं काय? बरं आहे ना? कोरोनामुळे आता सगळंच थांबून गेलं, तुमचा कामधंदा पण थांबला आणि आमच्या शाळा पण आता बंदच आहेत. नको रोगाचा फैलाव. धोंडीराम भाऊ, तुमचा मुलगा कुठे आहे? जरा बोलवा बरं त्याला. अरे गड्या, अरे गड्या, अरे काय करतोस? हे सर आले काय समजून सांगतात ते ऐक जरा. सारखं त्याचं त्या मोबाईल मध्ये सारखं. बस की जरा बस. आता हे उमजायचं कसं बरं आम्हाला? हे खरंच आहे, तुमचा प्रश्नही अगदी बरोबर आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय, ते कसं ग्रहण करायचं, कसं शिकायचं याच्याविषयी सर्वच पालक आणि काही विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा प्रचंड गोंधळ आहे. तो अगदी बरोबरच आहे. आता ऑनलाईन शिक्षणामध्ये काय आहे तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की आम्ही शिक्षक प्रत्येक विषयावरचा व्हिडिओ, PDF फाईल, काही ऑडिओ अशा पद्धतीचं महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आम्ही तुमच्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं पोहोचवणार आहोत. म्हणजे तुमच्या मोबाईलवर, इंटरनेटवर, कम्प्युटरवरती तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. परंतु आता घरी राहून शिक्षण घ्यायचं ही जरा मोठी कसरतच तुम्हा पालकांची आणि विद्यार्थ्यांची पण होणार आहे. आता धोंडीराम भाऊ, थोडासा जुना इतिहास तुम्हाला सांगितला पाहिजे. आपला भारत देश हा नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांपासून जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती त्यापासून आपण आदर्श घेतलेला आहे. त्यावेळेला विद्यार्थी 24 तास गुरुच्या सानिध्यात असायचा. मग तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो शिक्षकाच्या सानिध्यात असायचा. त्याच्या प्रत्येक वर्तनावर, त्याच्या वागणुकीवर, त्याच्या बोलण्या राहण्यावर हे बारकाईने लक्ष शिक्षकाचं असायचं. काळ बदलला, पुढे शाळांची पद्धत बदलली आणि मग काही घंटांसाठी, काही वेळासाठी आम्ही शिक्षकांनी आता शिक्षण देऊ लागलो. यात मुलांचा आणि आमचा चांगला संपर्क होता आणि मुलं आमच्या सानिध्यात राहायचे 5 घंटे 8 घंटे. त्यावेळेला आम्हाला मुलांना समजून सांगणं पण सोपं होतं. त्यांना काही उदाहरणं आम्ही फळ्यावर सोडून द्यायचो, त्यांना काही कृती करायला सांगायचो. त्याबरोबर करतात की नाही करतात याच्याकडे आमचं लक्ष असायचं. त्यांना काही प्रयोग करायला सांगायचं, प्रयोगशाळेत त्यांना घेऊन जायचं, वेगवेगळे खेळ घ्यायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, शाळा सुरू असताना ह्या गोष्टी करताना आमचं लक्ष त्यांच्याकडे असायचं. पण आता अडचण ही आहे की सकाळी उठलं की तुम्हाला तुमच्या रोजगारावर जायचं आहे, तुम्हाला तुमचं काम सांभाळायचं आहे, पोटापाण्याचा उद्योग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या कोरोना संसर्गाच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण पण झालं पाहिजे याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आता ऑनलाईन पद्धतीने शिकायचं कसं याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आम्ही शिक्षकांनी, आमच्या शिक्षण संस्थांनी आणि सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन एक महत्त्वाची गोष्ट अशी केलेली आहे की मुलांना प्रत्येक विषयाच्या धड्याचा एक टॉपिक हा PDF स्वरूपामध्ये, ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तो धडा आम्ही त्यांना कसा नीट समजून घ्यायचा, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यावरची प्रश्न काय, स्वाध्याय काय, गृहपाठ काय, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या PDF मधून, ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे.
तुम्ही तो तुमच्या मोबाईलवरती असेल तर तुमच्या कॉम्प्युटरवरती तो पाहायचा आणि तशा कृती करण्याचा प्रयत्न करायचा. जे काम तुम्ही शाळेमध्ये करत होते तेच काम आता तुम्हाला घरी राहून करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हा पालकांना लक्ष द्यायचं आहे. सर नक्कीच आम्ही या विषयावर नक्कीच विचार करू. हो, आता अशा ह्या काळामध्ये सगळ्यांचीच परीक्षा आहे. कोरोना संसर्गामुळे पालक, विद्यार्थी, आता आम्ही शिक्षकसुद्धा शैक्षणिक प्रश्नांसाठी प्रयत्न करतो आहोत. मुलांना ऑनलाईन शिक्षण हा काही अंतिम पर्याय होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण याला काही मर्यादा आहेत. आता ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेमकं आधी काय त्याच्याबद्दल सांगता येईल तर आपण बघा, आपण आपल्या शाळेमध्ये प्रत्येक विषयाचा धडा, प्रकरण हे अभ्यासत असतो. प्रत्येक विषयाचं, वेगवेगळ्या विषयाचं हे अभ्यासत असताना आपल्याला फळ्यावर काही चित्रांच्या माध्यमातून, काही प्रयोगांच्या माध्यमातून, काही ठिकाणी प्रत्यक्ष शिवार भेटी देऊन, प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन अशा पद्धतीनं आपल्याला शिक्षण हे दिलं जात आहे. परंतु आता कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आपल्याला हे सगळं करणं शक्य पण नाही आणि अशा वेळेला आपण ज्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणू, दूरस्थ शिक्षण ज्याला म्हणू, अशा पद्धतीचं शिक्षण आता आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे तर शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळी प्रकरणं, धडे हे PDF स्वरूपात आपल्याला ते पाठवणार आहे. मग आपल्याकडे पुस्तकं आहेत क्रमिक अभ्यासक्रमाचे, त्या विषयाचे. त्या पुस्तकांच्या प्रमाणे आपण ते वाचायचे, त्या PDF वाचायच्या, त्यावर दिलेले स्वाध्यायाचे प्रश्न नेमके काय आहेत, कठीण शब्दांचे अर्थ नेमके काय आहेत, ते आपण वाचायचे, ते आपण लिहूनही घ्यायचे. जे वर्गात काम आपण करत होतो ते आता घरात आपल्याला करायचं आहे. आणि स्वाध्यायसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. त्याच्यामध्ये दिलेले स्वाध्याय, कृतीपत्रिकेवर अधिक भर द्यायचा आहे. कृतीपत्रिकेचं स्वरूप काय आहे तर आपल्याला माहिती आहे की जशा पद्धतीनं आपल्याला चाचणी परीक्षा, 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षेला ज्या पद्धतीनं त्या विषयाचे जे प्रकरणं अभ्यासायला येतात त्याची गुणांची विभागणी आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीनेवर त्यावर आधारित अशा पद्धतीनं आपण आपलं शिक्षण हे घर बसल्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व खूप चांगल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे अज्ञान. शिक्षण नसलं, ज्ञान नसलं की आयुष्याची कशी परवड होते हे महात्मा फुल्यांनी 150 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. तोच मंत्र पुढे घेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला शिक्षणाचं महत्त्व अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल, पिईल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे गुरगुरणं म्हणजे काय आहे तर गुरगुरणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून अधिकार पदाच्या जागा मिळवणं आहे. ह्या अधिकार पदाच्या जागा आपल्याला ग्रामीण कष्टकरी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला त्याला बहाल करायच्या आहेत. आणि म्हणून त्याची पहिली पायरी ही शिक्षण आहे. शिक्षण घेतलं तर आपण आपला सर्वांगीण विकास करू शकतो, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करू शकतो. आणि त्याच्यासाठीच म्हणून शिक्षण हे ऑनलाईन असो की ऑफलाईन असो आपण प्रयत्न केला पाहिजे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा. बुद्धाने आपल्याला सांगितलं आहे की आत्तदीप भव स्वयंदीप हो. म्हणजे काय आहे तर आत्ता ती वेळ आहे आत्तदीप होण्याची, स्वयंप्रकाशित होण्याची आणि स्वयंप्रज्ञेनं शिक्षण घेण्याची. आपण सर्वजण ह्या कोरोना संसर्गाच्या काळामध्ये जाणीवपूर्वक हा प्रयत्न करूया आणि स्वयं अध्ययनाकडे, स्वयंदीप होण्याकडे आपण मार्गक्रमण करूया. त्याच्यासाठी सरकार आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतच आहे. पण आपण नागरिक म्हणून, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित पार पाडूया. सगळं जग थांबून गेलंय. शाळा थांबल्यात, उद्योगधंदे थांबले, कारखाने थांबले. प्रत्येक माणूस आता घरात जसा बंद झालेला आहे. आता तुला एक काळजी घ्यायची आहे तुझ्या मुलाची. जे काम आम्ही शाळेत करायचो तेच काम आता तुला तुझ्या घर बसल्या करायचं आहे. तुझ्या मुलांकडून ते करून घ्यायचं आहे. तू क्या सर काय काय शिकून गेले रे? गब्या, ऑफलाईन असो की ऑनलाईन असो शिक्षण ते शिक्षण असतं. याला तर म्हणत्या
खरी ऑनलाईन शाळा.